सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे स्वामींचा प्रकट दिन, तर आज मस्त मी अशी स्वामींची प्रकट दिनाची पूजा वगैरे करून घेणार आहे। तर त्यासाठी मी ती तयारी पण करून घेतली आहे आणि कशी करणार आहे कशी नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग जास्त वेळ न घेता आपण स्वामींचा अभिषेक वगैरे पूजा वगैरे करून घेऊया प्रकट दिनाची। आणि तुम्हा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मी मस्त असे 3 प्रकारचे अभिषेक करणार आहे स्वामींना। तर इथे मी हळदीचं पाणी करून घेतलं आहे, तसेच पंचामृत, त्यामध्ये दही, तूप, साखर, मध आणि तूप घेतलं आहे। तसेच इथे मी दूध आणि त्याच्यामध्ये थोडीशी केसर टाकून घेतले आहे। तर अशा 3 प्रकारचे मी इथे म्हणजे बनवून घेतले आहेत, त्याने मी मस्त स्वामींना अभिषेक करून घेणार आहे। तर इथे पहिल्यांदा अभिषेक करायच्या अगोदर मी मस्त चौरंग घेतला आहे, त्यावर मस्त पिवळ्या कलरचा कपडा अंथरून घेतला आहे आणि स्वामींना पिवळा कलर खूप प्रिय आहे। तसंच मी पण पिवळ्या कलरची साडी घातली आहे आणि पहिल्यांदा इथे मस्त असा चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घेतला, त्यावर मस्त अशी हळदी कुंकू वाहून घेतला, एक फूल वाहून घेतला आणि मग नमस्कार करून घेतला। त्याच्यानंतर मग स्वामींना अभिषेक करायला सुरुवात केली। तर पहिल्यांदा मी ना पाण्याने 5 पळी पाणी किंवा 5 चमचे किंवा 5 वेळा पाणी टाकून मस्त स्वामींचा अभिषेक करून घेतला। त्याच्यानंतर मग जे काही आपण बनवले होते हळदीचं पाणी, पंचामृत, दूध आणि केसर टाकून घेतलेला दूध, ते पण मी मग स्वामींना मस्त असा त्याने अभिषेक वगैरे करून घेतला। आणि इथे तुम्हाला दिसतच असेल माही मला सांगत होती, मम्मी दूध टाक, पंचामृत टाक, हळदीचं पाणी बनवलं ते टाक। तर बघा मुलांना पण किती छान वाटते आणि अशी पूजा वगैरे केली ना तर घरामध्ये खूप असे पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरामध्ये। तर माही इथे बसलीच होती बाजूला। तर एवढंच म्हणजे जसं मी शूट केले तसं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि मस्त असा स्वामींना मी अभिषेक वगैरे ते करून घेत आहे। ताटामध्ये मस्त फुलाच्या पाकळ्या वगैरे बनवून घेतल्या होत्या आणि त्यामध्ये स्वामींना ठेवला होता। तसेच मी इथे ना मस्त तुम्हाला दिसतच असेल छोटासा चौरंग पण आणला होता, काल मार्केटमध्ये गेले होते तेव्हा। तर आता मस्त इथे स्वामींची अभिषेक वगैरे करून घेत आहे। स्वामींचा अभिषेक वगैरे झाला त्याच्यानंतर स्वामींना प्रिय असणारा ही नाद, तर ते ना मी मस्त कापसाचा बोला घेऊन पूर्ण शरीराला पूर्ण बॉडीला स्वामींच्या लावून घेतला, कारण स्वामींना ही नाद तर खूप प्रिय आहे। आणि त्याच्यानंतर मग मस्त त्यांना वस्त्र वगैरे घालून घेतला, मस्त फेटा वगैरे घालून घेतला। तर माझ्या घरी असं कापडाचाच फेटा होता आणि कापडाचेच घरीच मी शिवले होते वस्त्र, ते घातले होते, मस्त स्वच्छ धुवून घेतले होते आणि मस्त अशी स्वामींची अभिषेक वगैरे करून पूजा वगैरे करून घेतली। त्याच्यानंतर ना स्वामींना चाफ्याची फुलं खूप प्रिय असतात, पण मी मार्केटमध्ये खूप शोधले पण मला काही भेटले नाही। मग मी स्वामींसाठी मस्त असं एक मोगऱ्याचा गजरा आणला होता आणि मस्त अशी पिवळ्या कलरची फुलं पण आणली होती, कारण स्वामींना पिवळ्या कलरची फुलं वगैरे खूप प्रिय आहेत। तर इथे मस्त मी एक गजरा बाजूला ठेवून दिला चौरंगाच्या छोट्याशा आणि मस्त एक स्वामींना पिवळ्या कलरचा फूल व्हायला त्याच्या बाजूला 2 व्हाईट कलरची फुलं ठेवली आणि मस्त अशी स्वामींची पूजा वगैरे करून घेतली। त्याच्यानंतर 2 समया वगैरे प्रज्वलित करून घेतल्या आणि इथे मी तुपाचा एक दिवा प्रज्वलित करून घेतला होता आणि एक देवासमोर पण दिवा चालूच होता माझा। सकाळी पूजा वगैरे झाली होती, तर ही मी 11:15 पूजा करायला घेतली होती स्वामींची प्रकट दिनाची। तर मस्त अशी अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली स्वामींना। त्याच्यानंतर मग स्वामींची मस्त अशी आरती वगैरे करून घेतली आणि बघा इथे तुम्हाला दिसतच असेल स्वामींची मस्त अशी पूजा वगैरे झाली आहे आणि मस्त अशी साच्याने श्री स्वामी समर्थ नावाची रांगोळी वगैरे काढून घेतली आहे। स्वामींना बत्ताशे आणि पाणी म्हणून ठेवलं आहे ते प्रसाद, तसेच केळीचा पण प्रसाद ठेवला आहे आणि ते स्वामी चरित्र सारामृताचा पुस्तक पण ठेवलं आहे, पोथी माळ पण ठेवली आहे, जपमाळ, मस्त धूप वगैरे अगरबत्ती वगैरे लावून मस्त अशी स्वामींची पूजा वगैरे करून घेतली। तर खूप छान आणि खूप असे प्रसन्न वाटत होते आणि प्रत्यक्ष स्वामी आपल्या घरात प्रकट झाले आहेत असे मला आज वाटत होते आणि मस्त असं स्वामींच्या
त्याच्यानंतर स्वामींची आरती करून घेतली आणि स्वामींना नैवेद्यामध्ये श्रावणी घेवडा, भजी, बेसनची, पापड, मिरगुंडे, चपाती, श्रीखंड, वरण भात याचा मस्त असा नैवेद्य करून घेतला आणि मस्त नैवेद्य दाखवून घेतला. अशा प्रकारे मी स्वामींच्या प्रकट दिनाची पूजा करून घेतली. ती पूजा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.